नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण बॅड बँक म्हणजे काय हे समजून घेणार आहे. बॅड बँक म्हणजेच असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीज लिमिटेड. यांचं काम हे असतं, जे काही बँकांचं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं एनपीए अमाऊंट असतं त्याची रिकव्हरी करण्याचं काम या बँका करतात. तर या असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीजमध्ये दोन कंपनी येतात, एक NARCL आणि दुसरी IDRCL. NARCL म्हणजेच नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड. यामध्ये मिनिमम 51% हा पब्लिक सेक्टर बँकांचं जे काही शेअर होल्डिंग असते ती असावी लागते. आणि याचं काम असतं, जे काही बँकांचं एनपीए अमाऊंट आहे ही ते विकत घेण्याचं काम करते. आणि जे काही IDRCL आहे, इंडिया डेट रिझॉल्युशन कंपनी लिमिटेड, ही त्या एनपीएचं रिकव्हरी करण्याचं काम करते. तर याची कंडिशन अशी आहे, जे काही 15% अमाऊंट आहे एनपीएची ते या कंपनीज तुरंत देतात. याचाच मतलब अपफ्रंट जे काही अमाऊंट आहे ती देतात 15%, आणि जे काही उरलेले 85% आहे ती ऍज अ गव्हर्नमेंट रिसीट्स, त्यालाच आपण म्हणलं जातं गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे काही आहे त्या स्वरूपामध्ये हे 85% अमाऊंट देतात. तर हा जो काही ऍक्ट आहे तो कोणत्या लोनवर लागू होत नाही, तर त्यामध्ये अनसिक्युअर्ड लोन्स म्हणजे याचं उदाहरण पाहायला गेलं तर जे काही पर्सनल लोन्स असतात ते आपण म्हणू शकतो. आणि असे लोन्स ज्याचं अमाऊंट 1,00,000च्या खाली आहे त्या लोनवर हा ऍक्ट लागू होत नाही. आणि असे लोन्स ज्याचं जे काही प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते 20%च्या खाली आहे किंवा 20% पर्यंत आहे त्या लोनवर हा ऍक्ट लागू होत नाही. आणि असे लोन्स जे काही ऍग्रीकल्चर रिलेटेड आहे त्यावर हा ऍक्ट लागू होत नाही. आय होप बॅड बँक ही कन्सेप्ट समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.